सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज हा चॅप्टर सुरू केलेला आहे. ह्या चॅप्टरमध्ये आतापर्यंत आपले 2 लेक्चर झालेले आहेत. लेक्चर 1, लेक्चर 2 व्हिडिओ लिंक मी अटॅच करतो. व्यवस्थित काळजीपूर्वक ते लेक्चरचा अभ्यास करा. आज आपण प्रेशर जे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये अभ्यासले त्या प्रेशरला थोडंसं पुढं सरकूया. आणि आता आपण ते प्रेशर फाइंड आउट करायचं आहे प्रत्यक्ष लिक्विडवरती किंवा प्रत्यक्ष गॅसेसवरती. मी माझ्या एका लेक्चरमध्ये सांगितले की ह्या चॅप्टरमध्ये आपण फक्त फ्लुइडचा अभ्यास करणार आहे. तो फ्लुइड आपण फोकस करतोय तो म्हणजे लिक्विड, आणि त्याच्याबरोबरच आपण सर्व फ्लुइडचा अभ्यास करतोय विच आर ॲट रेस्ट, आणि त्याच शाखेला आपण हायड्रोस्टॅटिक असं टर्म संबोधलेलं आहे. बरोबर. तर आता आपण पुढे सरकूया आणि आजचं आपलं पहिलं आर्टिकल आहे ते म्हणजे प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. माझ्याकडे एक वेसल आहे. वेसल इज फुलफिल्ड बाय फ्लुइड. अशा पद्धतीनं फ्लुइड आहे त्या वेसल मध्ये. आणि ह्या फ्लुइडनं तयार झालेलं प्रेशर मला फाइंड आउट करायचं आहे. फ्लुइडनं तयार झालेलं प्रेशर मला फाइंड आउट करायचं. मग काय करूया, एक आपण कन्सिडरेशन करू. एक आपण इमॅजिनरी ह्याच्यामध्ये एक अशा पद्धतीचा सिलेंडर काढूया आणि प्रेशर एक्झर्टेड बाय दॅट सिलेंडर आपण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करू. बघा दिसतंय का ह्याच्यामध्ये हा एक सिलेंडर आहे. बरोबर. अशा पद्धतीने दिसावा. थोडंसं मी बदल करतो. अशा पद्धतीने सिलेंडर आहे. तो सिलेंडर जरा बाहेर घेतो मी म्हणजे आपल्या परत अजून लक्षात येईल. अशा पद्धतीने सिलेंडर घेतलाय. बरोबर. सिलेंडर की ज्याचा एरिया ए आहे आणि त्या सिलेंडरनं तयार झालेले प्रेशर पहिला काढू, नंतर आपण आतल्या उरलेल्या लिक्विडकडे जाऊ आपण. बरोबर. हा जो सिलेंडर आहे त्या सिलेंडरची हाईट एच आहे असं पकडा. द सिलेंडर कन्सिडर्ड हॅज हाईट एच अँड एरिया ए. आणि आता आपण पुढे सरकू. मग मला पहिल्यांदा ह्या इमॅजिनरी सिलेंडरनं तयार झालेलं एक प्रेशर फाइंड आउट करायचं. मग ॲज युजल प्रेशरचा फॉर्म्युला काय? प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. इक्वेशन नंबर 1 म्हणून आपण तर. आता तात्पुरतं काय करा, तात्पुरतं हा फोर्स परपेंडिक्युलर ते विसरून जा, एरियाची मॅग्निट्यूड घेतला ते विसरून जा. जनरल फॉर्म्युला काय? प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. बरोबर. आता हा जो लिक्विड कॉलम असतो ह्या लिक्विड कॉलमचं स्वतःच वेट हे डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍड झालेलं असतं. डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍड झालेलं असतं. बरोबर. तुम्हाला माहित आहे तुमचं वेट माझं वेट, आपण पृथ्वीवरती अर्थवरती एक प्रकारचा फोर्स लावलाय तो म्हणजे स्वतःचं वेट. बरोबर. आपलं वेट म्हणजे आपण ह्या जमिनीवरती पृथ्वीवरती लावलेला एक प्रकारचा फोर्स आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. बरोबर. म्हणजे पृथ्वी आपल्याला स्वतःच्या केंद्रकाकडे ओढते, पण आपण जात नाही कारण की आपल्या डोक्यावर नॉर्मल रिॲक्शनचा फोर्स बॅलन्स करतोय. असो. तर स्वतःचं वेट म्हणजे काय? इट इज वन काइंड ऑफ फोर्स. So in this case the fluid has its own weight, and that weight is nothing but its force F is equal to mg, which is directed towards the, or it is downward directed. So F is equal to mg. So F is equal to mg divided by area A. बरोबर. माझ्या प्रॉब्लेमचं इमेज मला प्रेशर काढायचं आहे. mg upon a g acceleration due to gravity. A is the area of that imaginary cylinder. And what is m? What is m? m is the mass of fluid. परंतु फ्लुइडचं मास आपण कधीही घेत नसतो. फ्लुइडचं मास घेत नाही. फ्लुइडचं काय घेतो आपण? फ्लुइडची डेन्सिटी घेत असतो किंवा व्हॉल्यूम घेत असतो. डेन्सिटी घेतलं की व्हॉल्यूम आलाच. बरोबर. डेन्सिटी घेतलं की व्हॉल्यूम आलाच. फॉर्म्युलामध्ये व्हॉल्यूमच म्हणजे हे जे आहे फ्लुइडचं मास घेणार नाही. मास काउंट करता येत नाही फ्लुइडचं. आपल्याला फ्लुइडची डेन्सिटी काउंट करता येते. म्हणून काय करा, हे जे मास आहे ह्या मासला आता रिप्लेस करायला पाहिजे. कुणी? डेन्सिटीनं. परत सांगतोय मी, फ्लुइडचं मास घ्यायचं नाही. बरोबर. फ्लुइडचा अप्लाय केलेला फोर्स घ्यायचा नाही. फ्लुइडचं वेट घ्यायचं,
फ्लुइडचं मास घ्यायचं किंवा डेन्सिटी घ्यायचं, सॉरी, म्हणजे हे जे मास आहे हे मास मला कट करून टाकायला पाहिजेत, बरोबर. मग कुठला फॉर्म्युला आहे का की जेणेकरून आपण मासला कट करू, तर आहे फॉर्म्युला आपल्याकडे, तो म्हणजे डेन्सिटी, डेन्सिटी ऑफ फ्लुइड, डेन्सिटी ऑफ फ्लुइड. अँड व्हॉट इज डेन्सिटी, फॉर्म्युला काय डेन्सिटीचा इन डिटेल लिहितो. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, मास अपॉन व्हॉल्यूम. देयरफॉर मास इज इक्वल टू, क्रॉस मल्टिप्लाय करा, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, बरोबर. सो मास m is equal to, what is density, density is the rho, and what is volume, volume is the v, what is volume, volume is the v, बरोबर. मग अशा पद्धतीने मास इज इक्वल टू डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम, m इज इक्वल टू रो इंटू v येईल. इक्वेशन 2 म्हणू ह्याला. इक्वेशन 3 जे आहे, इक्वेशन 3 इक्वेशन 2 मध्ये पुटअप करा. मग काय येणार, देअरफॉर p इज इक्वल टू रो v g अपॉन एरिया, अशा पद्धतीने फॉर्म्युला मला मिळेल. आला सगळ्यांच्या, समजते काय चाललंय ते. चला लिहून घ्या पटकीने, आपल्याला बोर्ड आपल्याकडे शॉर्ट आहे, आपल्याला पुसायला लागेल. परत लिहून घेते मी सांगतो तुम्हाला. प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम आपल्याला अभ्यासायचं आहे. मी काय केले, मी एक वेसल घेतलाय, त्या वेसलमध्ये फ्लुइड पुटअप केले. मग पुढे जाण्याच्या अगोदर मी काय केलं, एक इमॅजिनरी सिलेंडर घेतला की ज्याचा एरिया ए आहे. तोच इमॅजिनरी सिलेंडर आत दिसणार नाही म्हणून मी बाहेर काढलाय फक्त. So the liquid column has area A and has height h. Now the pressure applied on this imaginary cylinder is nothing but P is equal to F upon A. The force in this case is exerted by its own weight. So the F is replaced by mg because F is the one kind of force and F is the weight. Weight is equal to mg. So mg divided by area. आपल्याला मी सांगितलं होतं की वी कॅनॉट कन्सिडर द मास ऑफ फ्लुइड बट रादर डेन्सिटी ऑफ फ्लुइड. सो रिप्लेस दिस मास बाय डेन्सिटी. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. व्हाइल क्रॉस मल्टिप्लाइंग, मास इज नथिंग बट डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. डेन्सिटी हॅज सिम्बॉल रो, व्हॉल्यूम हॅज सिम्बॉल कॅपिटल व्ही. कॅपिटल व्ही घ्या, स्मॉल व्ही घेऊ नका. स्मॉल व्ही चं सिम्बॉल असते वेलॉसिटी. कोणाचा सिम्बॉल आहे स्मॉल व्ही, वेलॉसिटी. म्हणून काय करा, मास इज इक्वल रो इंटू व्ही. इक्वेशन 3 मिळालं. इक्वेशन 3 इक्वेशन 4 मध्ये पुटअप केलं, लिहिलेलं नाही मिळतं ते तुम्हाला. इक्वेशन 3 इक्वेशन 2 मध्ये पुटअप केलं, सॉरी. मग तुम्हाला इक्वेशन 4 मिळतं. मग काय मिळालं इक्वेशन 4, P इज इक्वल टू रो व्ही जी डिवाइडेड बाय एरिया. आलं सगळ्यांच्या, ठीक आहे. तर लिहून घ्या पटकीनी किंवा व्हिडिओ पॉज करा. व्हिडिओ पॉज करून सर्व इक्वेशन्स लिहून घ्या. चला पुढे जाऊ आपण. आता इक्वेशन 4 अगोदर मी लिहितो, आर्टिकलचं नाव पुसतो. इक्वेशन 4 अगोदर लिहूया. P इज इक्वल टू रो व्ही जी अपॉन एरिया. असं एक पद्धतीने मला इक्वेशन नंबर 4 हे मिळालं, बरोबर. ठीक आहे. आता इक्वेशन 4 मध्ये काय सुधारणा करता येतील का, सिम्प्लिफाय करता येतील का. तर इथे बघा व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम म्हणजे काय असतो, व्हॉल्यूम काय असतं, बाजूंचा क्यूब किंवा म्हणतो ना आपण लेंथ ब्रेथ हाईट, बरोबर. मग ह्यातला हा जो आहे हाईट तसंच ठेवू आपण. लेंथ आणि ब्रेथ ह्या दोघांच्या मल्टिप्लिकेशनला काय म्हणायचं, ह्या दोघांच्या मल्टिप्लिकेशन एरिया म्हणायचं. मग एरिया इंटू हाईट काय मिळाला मित्रांनो, एरिया इंटू हाईट मिळाला व्हॉल्यूम. लक्षात सगळ्यांच्या. किंवा ज्याला समजत नाही त्यांना लक्षात ठेवा की बाजूंचा घन, साइड क्यूब, साइड क्यूब, व्हॉल्यूम इज इक्वल टू साइड क्यूब. ह्याला स्प्लिट केलं, कसं ह्याला स्प्लिट केल्यानंतर साइड स्क्वेअर मल्टिप्लाय बाय साइड. साइड स्क्वेअर म्हणजे काय असतो मित्रांनो, एरिया असतो. एरिया मल्टिप्लाय बाय एकच साइड दिले इथं, ते म्हणजे एच. सो एच. सो व्हॉल्यूम काय मिळाला, व्हॉल्यूम इज इक्वल टू एरिया इंटू हाईट मिळाला, बरोबर. मग आता इक्वेशन 5 मध्ये किंवा इक्वेशन 4 मध्ये सबस्टिट्यूट करा व्हॅल्यू. असं म्हणू आपण त्याला, सबस्टिट्यूट इक्वेशन किंवा असं म्हणा. एक मिनिट, इतकं डिटेल लिहायची काही गरज नाही वास्तविक. सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ व्ही इन इक्वेशन 4. इक्वेशन 4 मध्ये व्ही ची व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर काय मिळेल, पी इज इक्वल टू रो डेन्सिटी, व्ही च्या ऐवजी काय लिहिला ए एच जी
डिवायडेड बाय ए, अशा पद्धतीने इक्वेशन मिळेल. आता ए ला ए काय होईल, कॅन्सल होईल. तर काय मग पी इज इक्वल टू रो एच जी, किंवा एक म्हणायला सोपं जावं म्हणून असं म्हणतात पी इज इक्वल टू एच रो जी. काय म्हणा, मग P इज इक्वल टू एच रो जी इक्वेशन नंबर 5 मला मिळालं. अँड दिस इज द लास्ट इक्वेशन ऑफ द आर्टिकल, दॅट इज प्रेशर ऑफ लिक्विड कॉलम इज गिवन बाय एच रो जी, इज गिवन बाय एच रो जी. समजतंय. व्हॉट इज एच? एच इज द हाईट, रो इज द डेन्सिटी, जी इज द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. बरोबर. आता एक गंमत अशी झाली की इक्वेशन 5 जेव्हा मला मिळालं, त्या इक्वेशन 5 मध्ये ह्या एरियाचा उल्लेख कुठेही नाही. एरियाचा उल्लेख कुठे नाही. म्हणजे इक्वेशन 5 इज इंडिपेंडंट ऑन एरिया. म्हणजे तुम्ही एरिया एवढा घेतला काय आणि एवढा मोठा एरिया घेतला काय, इक्वेशनच्या फॉर्म मध्ये काही बदल होणार नाही. बिकॉज दिस इज द इंडिपेंडंट ऑन एरिया. एरियावरती काय आहे हे डिपेंड करत नाही. आला सगळ्यांच्या? ठीक आहे. मग हेच इक्वेशन की जे आपण लिक्विड कॉलमचं घेतलं होतं, तेच इक्वेशन हे उरलेल्या मॅटरसाठी सुद्धा लागू होत असतं. म्हणजे उदाहरणार्थ हा इथला एक पॉईंट घेतला आणि इथला एक पॉईंट घेतला, ह्या दोघांच्या मधलं मला प्रेशर करायचं. काय करा, सिंपली फक्त एच मोजा, एच पुटअप करायच्या मध्ये प्रेशर फाइंड आउट करा. बरेच वेळा मुलांना वाटतं की सर फक्त लिक्विड कॉलमसाठी म्हणजे ह्या इमॅजिनरी सिलेंडरसाठीच इक्वेशन आहे का, तर तसं नाही आहे. हेच इक्वेशन लागू होतो थ्रू आउट सगळ्या फ्लुइडसाठी. बरोबर. म्हणजे इथला घेतला काय, इथला घेतला काय, दोघांची उंची मोजा, एच पुटअप करा, प्रेशर फाइंड आउट करा. आला सगळ्यांच्या? सो दिस इज द इक्वेशन ऑफ प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. हे इक्वेशन मला मिळालं प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलमचं. आला सगळ्यांच्या? तशा पद्धतीने आर्टिकल संपतं. मला वाटतं की लिहून घ्यायचं राहिलं, लिहून घ्या पटकीने. 1 मिनिटाचा अवधी. व्हिडिओ पॉज करा वाटलेस तर व्हिडिओ पॉज करून सगळं लिहून घ्या. दिस इज द प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. इथं हाईट म्हणलंय, शब्दशः हाईट नाही घ्यायचं. हाईट म्हणजे उंची नाही घ्यायचं. हाईट इज द लेंथ फ्रॉम टॉप टू बॉटम. परत डेप्थ एक शब्द येणार. डेप्थ आणि हाईट मध्ये कन्फ्युजन नको म्हणून एचला काय म्हणा, एचला साधं लेंथ डिस्टन्स म्हणा. डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम सरफेस ऑफ वॉटर टू द बॉटम ऑफ द वॉटर. किंवा असं म्हणा, एच इज द लेंथ फ्रॉम टॉप टू बॉटम. फ्रॉम टॉप टू बॉटम. ठीक आहे. तशा पद्धतीनं हे आर्टिकल संपलं. नेक्स्ट आर्टिकल आहे आपलं, पुढे जाऊया आपण पटपट. ते म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तुम्हाला समजत असेल अशा अपेक्षा धरतो. काही अडचणी असेल तर विचारत चला. ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर 1 atm is equal to 101325 पास्कल. हे आपण लास्ट लेक्चरला अभ्यासलेलं. किंवा ह्याची व्हॅल्यू येत असते 1.01325 इंटू 10⁵ पास्कल. 1 atm इज इक्वल टू, एटीएम म्हणजे काय, तर स्टँडर्ड ॲटमॉस्फिअर. आता काय होत असतं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे, प्रेशरचा फॉर्म्युला आपल्याला ढोबळ म्हणून काय मिळाला होता, एच रो जी. हा फॉर्म्युला मला मिळाला. आता रो जो आहे तो रो आहे डेन्सिटी आणि मला ॲटमॉस्फेरिक प्रेशर घ्यायचं आहे. म्हणजे मी इथं एअर हा फॅक्टर पकडणार आहे. बरोबर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर कुठला पकडणार आहे, एअरचं पकडणार, गॅसेसचं पकडणार. आता हा जो डेन्सिटी आहे त्या डेन्सिटीचं एक फॅक्टर्स आहे. डेन्सिटी ऑफ एअर decreases with altitude किंवा अल्टिट्यूडलाच म्हणायचं हाईट. म्हणजे लक्षात ठेवा मित्रांनो की तुम्ही जेव्हा जमिनीपासून वरवर जाणार तेव्हा आपले ही जे काही एअर आहे त्या एअरची डेन्सिटी ही कमी होत जाते. आणि इथं आपल्या टेक्स्ट बुक मध्ये असं म्हणलंय की बियॉन्ड 8 किलोमीटर नंतर तर ही डेन्सिटी जी आहे ती निग्लिजिबल आहे.
म्हणजे 8 किलोमीटर नंतर आपण वातावरण डेन्सिटी विचार करत आहे. मग मित्रांनो मला सांगा, मी काय लिहिलं इथं, डेन्सिटी ऑफ एअर डिक्रीजेस विथ अल्टिट्यूड. जशी हाईट वाढत जाईल तशी डेन्सिटी काय होत जाणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. म्हणजे ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे P इज इक्वल टू एच रो जी, ह्या नियमाप्रमाणे जर रो कमी कमी होत असेल तर P काय होणार आहे मित्रांनो, प्रेशर सुद्धा कमी कमी होणार आहे. कारण की प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रो. जर एच आणि जी तात्पुरतं कॉन्स्टंट घेतलं तर. सो ॲज डेन्सिटी डिक्रीजेस फ्रॉम द ग्राउंड टू द अप्पर साइड टू द अल्टिट्यूड, then which means that pressure also decreases. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, जमिनीपासून तुम्ही वरवर जाणार तसं ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे कमी 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 होत जातं. बरोबर का. मग सगळ्यात जास्त ॲटमॉस्फेरिक प्रेशर कुठं असणार, सगळ्यात जास्त असणार ते म्हणजे ग्राउंडला. बरोबर का, ते म्हणजे ग्राउंडला असणार. मग ग्राउंड म्हणजे कुठं पकडायचं मित्रांनो, ग्राउंड म्हणजे कुठलं, ते ग्राउंड म्हणजे हे जे ग्राउंड आहे ते प्रॉपर तुम्ही कुठल्या ठिकाणी आहात. म्हणजे लक्षात ठेवा, आपला असं म्हणत असतो आपण की समुद्र सपाटी जी असते, समुद्र सपाटी म्हणजे झिरो हाईट झिरो, एच इज इक्वल टू झिरो. बरोबर का. आणि जर समुद्र सपाटीपासून तुम्ही जसं उंच उंच जाल, आता हे लेअर असतात आपल्याला माहिती आहे, भूगोलामध्ये आपल्याला जायचं नाही, आपल्या जॉग्राफीमध्ये जायचं नाही, परंतु आपण समुद्र सपाटीपासून जसं उंच 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 जाता तसं हे प्रेशर कमी कमी होत जाईल. मग सांगायचा भाग काय, सांगायचा भाग असा की समुद्र सपाटीवरती म्हणजे समुद्राच्या किनारे, समुद्राच्या भागावरती ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय असणार, सगळ्यात जास्त असणार. आणि जर तुम्ही वरवर जाणार, तुम्ही कोकणात गेला असाल, कोकणात गेल्यानंतर तुम्ही समुद्र सपाटीला असता, तिथलं प्रेशर जास्त असतं. बरोबर का. आणि कोकणात जाणार, घाटावरून खाली जाणार ना, उतरत जाणार. ह्याचा अर्थ काय, तुम्ही उंचावरती आहात, आपण उंचावरती आहे आणि समुद्र कुठे आहे, समुद्र खाली आहे. बरोबर. मग समुद्राचं ठिकाणचं किंवा सी शोअरचं किंवा असं म्हणतो आपण समुद्र पातळीवरती प्रेशर हे जास्त असतं. आणि जसं आपण उंच 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 जाणार तसं प्रेशर हे कमी कमी होत जातं. तुम्हाला प्रश्न विचारला, तुमच्या लहान भावा बहिणीने प्रश्न विचारला की आपल्या इथलं प्रेशर जास्त आहे, खालचं समुद्र किनारचं प्रेशर जास्त आहे, कमी आहे, हे का म्हणून तुम्ही सांगितलं पाहिजे की डेन्सिटी ऑफ एअर काय झाली, जसं वरवर जाणार तसं डेन्सिटी काय जाते, डेन्सिटी ही वाढत वाढत कमी कमी होत जाते. बरोबर, कमी कमी होत जाते आणि त्याच्यामुळं प्रेशर सुद्धा काय होतं, कमी 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 होत जातं. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो की ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे हाईटनुसार काय होत जातं, कमी कमी होत जातं. बरोबर. आता जे पुढचं आर्टिकल घेणार आहे आपण, त्या पुढच्या आर्टिकलमध्ये मी मॅथमॅटिकली तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे की हे वाक्य कसं फुलफिल होतं. ते हाईट वाढल्यानंतर डेन्सिटी कशी कमी होते हे आपण मॅथमॅटिकली सुद्धा प्रूव्ह करणार आहे. ते आपण त्या आर्टिकलमध्ये 100% करू. पण आता तर लक्षात ठेवा तुम्ही की ॲटमॉस्फेरिक प्रेशर 8 किलोमीटर नंतर निग्लेजिबल असतं. सो दिस इज द ब्रॉड कन्सिडरेशन ऑफ ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मी मॅक्झिमम समजेल ह्या भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर का. तरी सुद्धा अडचणी असतील तर काय कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आलं सगळ्यांच्या. ठीक आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, व्हॉट इज द समरी ऑफ दिस आर्टिकल, व्हॉट इज द समरी ऑफ दिस डिस्कशन. ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीजेस विथ हाईट. समुद्र सपाटीपासून तुम्ही जसं वरवर जाणार तसं प्रेशर काय होत जाईल, कमी 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 होत जाईल. आलं सगळ्यांच्या. समजते. ह्याचं एक्झाम्पल तुम्ही अभ्यासलं असेल की जिथं गिर्यारोहक जिथं ट्रेकिंगला जात असतात, बरोबर का, जिथं माउंटिंग करत असतात ते, तिथं वर गेल्यानंतर अन्न लवकर शिजत नाही. अन्न लवकर शिजत नाही का, कारण की समजा एखादा एव्हरेस्ट सर करायला निघालेला आहे, जर तो कुठं वर निघाला, डोंगरावर निघाला, समुद्र सपाटीपासून वर 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 निघाला, प्रेशर काय होत जाणार मित्रांनो, प्रेशर कमी 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 होत जाणार. बरोबर का. प्रेशर कमी कमी होत जाणार आहे. मग प्रेशर कमी होत गेल्यामुळे काय होतं, अन्न शिजायला खूप वेळ लागतो. हे आपण बरेच वेळेला ऐकलेलं आहे. समजतंय. ठीक आहे. चला मग आता आपण हे मी मॅथमॅटिकल सुद्धा प्रूव्ह करून दाखवतो तुम्हाला की कसं हाईट वाढल्यानंतर प्रेशर कमी होतं ते. आलं सगळ्यांच्या. समजतंय. काळजीपूर्वक लक्ष द्या, एक एक वाक्याकडे लक्ष द्या. ठीक आहे. चला आपण पुढे जाऊया. आता आज आपल्याला हे प्रेशरच्या सर्व फॉर्म्युलेशन आपल्याला संपवायचं आहे. ठीक आहे.
चला नेक्स्ट आर्टिकल, ऍब्सोल्यूट प्रेशर अँड गॉज प्रेशर. टेक्स्ट बुक प्रमाणे आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. ऍब्सोल्यूट प्रेशर आणि गॉज प्रेशर. मी इथे 2-3 पार्ट करणार आहे. पहिल्यांदा आपण जनरल इक्वेशन फाइंड आउट करू, नंतर तेच इक्वेशन विथ डेप्थ फाइंड आउट करू आणि तेच इक्वेशन विथ हाईट फाइंड आउट करू. आलं सगळ्यांच्या? ठीक आहे. चला डायग्राम काढू पटकन. एक वेसल घ्या. ह्या वेसल मध्ये फ्लूइड फिलअप करा. बरोबर, अशा पद्धतीनं फ्लूइड फिलअप केलं आणि आता ह्या फ्लूइडनं तयार झालेलं प्रेशर मला फाइंड आउट करायचं. समजतंय? अशा पद्धतीनं हे फ्लूइड इथं आपण घेतलं आणि ह्या फ्लूइडनं तयार झालेलं प्रेशर मला फाइंड आउट करायचं. बरोबर, मी काय करतो, मी प्रेशर फाइंड आउट करण्यासाठी आतमध्ये परत एक इमॅजिनरी सिलेंडर कन्सिडर करणार. मग तो इमॅजिनरी सिलेंडर कन्सिडर करण्यासाठी मी परत हे पुसतो थोडंसं आणि आतमध्ये अशा पद्धतीनं एक इमॅजिनरी सिलेंडर कन्सिडर करूया. बरोबर, अशा पद्धतीनं हा इमॅजिनरी सिलेंडर मी कन्सिडर केला. लक्षात? मग हा जो इमॅजिनरी सिलेंडर तो कुठे आहे, तर ह्या फ्लूइड वेसल मध्ये आपण तो ठेवलेला आहे. त्याला जरा बाहेर घेऊ म्हणजे आपल्याला अजून सॉल्व्ह करता येईल, सिम्प्लिफाय करता येईल. तर अशा पद्धतीनं मी हा सिलेंडर कव्हर केलेला आहे, बाहेर घेतलं. बरोबर, ह्या सिलेंडरचा एरिया किती आहे मित्रांनो? एरिया ए आहे. आलं लक्षात? आता इथं आपण डेप्थचा विचार करणार आहे आणि ह्या ठिकाणी ॲटमॉस्फेरिक प्रेशरचा विचार सुद्धा करणार आहे. मग इथं काय म्हणूया आपण, हा जो अप्पर सरफेस आहे ह्याच्यावरती अप्लाय झालेलं प्रेशर P1 घ्या. म्हणजे इथलं प्रेशर हे P1 आणि जे डाऊनवर्ड डायरेक्शनचं प्रेशर आहे ते P2. आता ह्या ठिकाणी प्रेशर हे वेगवेगळं दाखवलं कारण की असं म्हणतोय आपण जसं खाली जावं तसं हे जे वरचं फ्लूइड असतं ते फ्लूइड वेट अप्लाय करत जातं. वेट अप्लाय करत जातं. बरोबर का? म्हणजे उदाहरणार्थ आपण असं म्हणतो की माझ्यावर किती माणसं आहेत. समजा आपण खेळताना बघा आपण खाली पडत असतो. लहानपणी सगळ्यांनी आपण एक्सपेरिमेंट केलाय, गंमत केली आहे की आपण समजा खाली पडलो खेळताना तर एक दुसरा मेंबर होतो तो आपल्या अंगावरती पडतो. आपल्याला काय वाटतं, वेट जास्त वाटतं आपलं. बरोबर का? त्यानंतर दुसऱ्याच्या माणसावर तिसरा बसला येऊन गंमत करत तर आपल्या खाली काय होतं, आपण गोदून मरतो, आपल्याला श्वास घेता येत नाही, आपल्यावरती भरपूर प्रेशर वरती लागलेलं असतं असं वाटतं आपल्याला. बरोबर, म्हणजे जसं तुमच्यावरती अजून माणसं बसत जाईल तुमच्यावरती वेट हे किंवा फोर्स हे वाढत जाईल असं तुम्हाला फील होतं. त्या पद्धतीनं तुम्ही जसं खाली जाल तसं एका वॉटरच्या लेअरला त्याच्यावरच्या लेअरचं फोर्स वेट हे डाऊनवर्ड डायरेक्शनला लागत जाणार आहे. म्हणजे इथल्यापेक्षा इथं वेट जास्त जाणवेल, इथल्यापेक्षा इथं वेट जास्त जाणवेल. म्हणजे जर तुम्ही टॉप पासून बॉटमकडे जाल, बॉटमकडे जाताना बॉटमच्या वॉटर मॉलिक्यूलला त्याच्या वरच्या सर्व मॉलिक्यूलचं वेट हे जाणवणार आहे. आलं सगळ्यांच्या? ठीक आहे. मग हे जे आहे हा जो सरफेस आहे त्याला आपण P1 म्हणू, प्रेशर अप्लाइड ऑन दिस पार्ट, अँड P2 इज द प्रेशर अप्लाइड ऑन बॉटम. बरोबर, आता टेक्स्ट बुक मध्ये इथं x1 घेतलंय, इथं x2 घेतलंय, ह्या दोघांच्या मधला डिफरन्स h घेतलाय. आता तो काय तुम्हाला माहितच आहे, मी आता काही घेत नाही ते. h इज इक्वल टू मग इथं म्हणले x1 मायनस x2 अशा पद्धतीने ते म्हणले तिथं. बरोबर, मग आता लक्षात ठेवा मित्रांनो, ह्या डायग्राम मध्ये मी आता सांगितलं की वॉटरच्या मॉलिक्यूलच्या वरती फ्लूइड असतं, ते फ्लूइड त्याला फोर्स अप्लाय करत असतं. मग ह्या सरफेसवरती अप्लाय झालेला फोर्स त्याला आपण F1 म्हणू. टेक्स्ट बुक मध्ये बार म्हणले पण आता मी स्केलरच्या भाषेमध्येच घेतो, उगीच विनाकारण कन्फ्युजन नको. बरोबर, ह्या सरफेस ए वरती किंवा इथं आपण असं म्हणू ए आणि बी म्हणून वाटलंच तर, मग ए वरती किंवा ए म्हणलं तर परत तुम्ही एरिया म्हणाल त्याला, नको ए आणि बी म्हणाला काय. मग अप्पर सरफेस म्हणू, अप्पर सरफेस वरती ऍड झालेलं प्रेशर F1. बरोबर का? डाऊनवर्ड सरफेस वरती ऍड झालेलं प्रेशर F2 काय मी लगेच सांगतो. F1 म्हणजे काय, F1 इज द डाऊनवर्ड फोर्स acts due to upper fluid. And what is F2? F2 is the force acts on bottom surface due to downward fluid. बरोबर का? म्हणजे F1 जो आहे तो हा आहे आणि F2 जो आहे, F1 काय वरच्या फ्लुइडनं लावलेलं फोर्स आणि F2 काय खालच्या फ्लुइडनं लावलेलं प्रेशर.
समजते मी काय म्हणतो? F1 काय, ह्या सरफेस वरती ह्या वरच्या फ्लुइडनं लावलेला फोर्स आहे. तर F2 म्हणजे काय, ह्या F2 च्या किंवा ह्या सरफेसच्या खाली जे फ्लुइड आहे त्या फ्लुइडनं ह्याच्यावरती लावलेला फोर्स आहे तो. आलं सगळ्यांच्या? म्हणजे F1 आणि F2 म्हणजे काय सांगितलं समजलं? F1 इज द फोर्स acts on top surface due to upper fluid and F2 is the force acts on bottom surface due to downward fluid. खालच्या फ्लुइडनं ह्याच्यावरती फोर्स लावला आणि वरच्या फ्लुइडनं ह्याच्यावरती फोर्स लावला. आलं सगळ्यांच्या? ठीक आहे. मग कसं असणार डायरेक्शन? हा असणार अप डाऊनवर्ड डायरेक्शनला, हा असणार अपवर्ड डायरेक्शनला. दोन फोर्स झाले. अजून एक फोर्स असणार तो म्हणजे वेल नोन आपला, बोला, वेल नोन फोर्स सगळा एक फोर्स असतोच, विसरून चालायचं नाही. तो म्हणजे स्वतःचं वेट W इज इक्वल टू mg. तो कसा असणार आहे? तो कसाही पकडला तर तो डाऊनवर्ड डायरेक्शनलाच असतो. फ्लुइड कसंही फेका, मी उभा इथं, माझा फोर्स कसा आहे, वेट कसा आहे, खालच्या बाजूला. समजा मला कोणीतरी उचलून टाकलं, प्रत्येक वेळेला माझं वेट हे खालच्याच बाजूला ऍक्ट होत जाणार आहे. बरोबर? सो W इज इक्वल टू mg खालच्या बाजूला. आलं सगळ्यांच्या? आता बॅलन्सिंग करूया. कसं असणार? F1 आणि mg डायरेक्शन एक आहे, F2 अपोजिट डायरेक्टेड आहे. हे दोन फोर्सचे ऍडिशन होईल, ह्याला बॅलन्स करतो. म्हणजे कसं आहे मित्रांनो, F1 प्लस mg इज इक्वल टू F2 अशा पद्धतीने मला मिळेल. बघा परत एकदा समजत नसेल तर, F1 आणि mg डायरेक्शन कशी आहे? F1 आणि mg ची डायरेक्शन हे एक आहे, F2 ची डायरेक्शन विरुद्ध आहे. म्हणजे ह्या दोघांची ऍडिशन होईल, ती ह्याला बॅलन्स करेल. बरोबर? म्हणजे काय म्हणतो मी, F1 प्लस mg इज इक्वल टू F2. आला सगळ्यांच्या? मग ठीक आहे, परत रिअरेंज करू. F2 इज इक्वल टू F1 प्लस mg असं घ्या, इक्वेशन नंबर 1 घ्या. समजतंय? ठीक आहे. आता फोर्स काढायचा. मग मला माहित आहे प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. म्हणजे फोर्स किती मित्रांनो, क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. प्रेशर इंटू एरिया. चला तर मग F2 किती सांगा. मग देअरफॉर F2 किती येणार? फोर्सचा फॉर्म्युला काय, प्रेशर इंटू एरिया. प्रेशर इंटू एरिया. मग F2 किती येणार आहे? F2 कुठे इथं आहे ना, F2 चा कोरस्पॉन्डिंग प्रेशर किती आहे? P2 इंटू एरिया. A2 घ्यायला पाहिजे का मित्रांनो? A2 नाही घ्यायचं, कारण का हा जो लिक्विड कॉलम पकडलाय किंवा हा जो सिलेंडर पकडलाय त्या सिलेंडरचा एरिया काय पकडलाय आपण? सेमच पकडलाय. बघा ना, इथला एरिया तोच खालचा एरिया. बरोबर? म्हणजे काय आला? F2 इज इक्वल टू P2 इंटू एरिया. पुढे सांगा बरं F1 किती? मग F1 इज इक्वल टू P1 इंटू एरिया मिळेल. सोपं आहे खूप, कारण F इज इक्वल टू PA. P इज इक्वल टू F अपॉन A. देअरफॉर F इज इक्वल टू PA. F2 काय मिळाला? F2 इज इक्वल टू P2A. F1 इज इक्वल टू P1A. चला मग इक्वेशन 1 मध्ये पुटअप करा. मग काय मिळेल सांगायचं? F2 किती आहे? P2A इज इक्वल टू F1 किती आहे? P1A प्लस mg अशा पद्धतीने इक्वेशन मला मिळालं. ठीक आहे, इक्वेशन 2 म्हणा वाटलं तर. 1 2 3 4 5 काय घ्यायचं? हे त्याचं काय सायंटिफिक त्याचं काय स्ट्रक्चर नसतं. तुम्हाला वाटतं तसं घ्या, कारण आता काही मुलं पाठ करत बसतात. 1 हे इक्वेशन 1 आहे, इक्वेशन 2 आहे. तसं नाही, तुम्हाला जे इक्वेशन घ्यायचं आहे ते घ्या. चला मग आता P2A P1A प्लस mg मला मिळालं. बरोबर? आता मास घ्यायचं. मी मगाशीच सांगितले, मास घेता येतं का फ्लुइडचं? नाही घेता येत. काय घ्यायचं त्याची? मग डेन्सिटी घ्यायची. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. देअरफॉर मास इज इक्वल टू रो इंटू व्ही. बरोबर आहे का? सो m इज इक्वल टू रो. व्हॉल्यूम म्हणजे काय असतं? मगाशी आपण घेतलंय h इंटू एरिया. h इंटू एरिया. बरोबर? इक्वेशन नंबर 3 मला मिळालं. इक्वेशन 3 मला मिळालं. चला हे परत सांगतो. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. फॉर्म्युलाचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल? डिनॉमिनेटर विल बी न्यूमरेटर. m इज इक्वल टू रो इंटू व्ही. रो इंटू व्ही. चला मग व्ही म्हणजे काय बोला मित्रांनो? व्ही व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम काय असतो? h इंटू ए चा प्रोडक्ट असतो. मी मगाशी समजून सांगितलेलं आहे. इक्वेशन 3 म्हणलं. बरोबर? आता असं म्हणू आपण त्याला, फ्रॉम इक्वेशन 2 and 3 हे 3 2 मध्ये पुटअप करा. मग काय येतं? देअरफॉर P2 किंवा देअरफॉर नाही म्हणता येईल आता, फ्रॉम म्हणल्या अगोदर P2A इज इक्वल टू बोला P1A प्लस m किती आहे? रो HA मल्टिप्लाय बाय G. m किती आहे? रो HA. हे फक्त याच्यामध्ये पुटअप केलं, उरलेलं इक्वेशन आहे तसं. बरोबर?
तीन टर्म मिळाल्या, तिन्हीमध्ये एक कॉमन आहे, तो निघून जाईल. मग काय मिळणार? देअरफॉर P2 इज इक्वल टू P1 प्लस H रो G, H रो G. अशा पद्धतीने मला हे इक्वेशन मिळून जाईल. इक्वेशन नंबर 4 बरोबर. इक्वेशन नंबर 4 मला मिळालं. म्हणजे P2 काय? P2 इज द प्रेशर ऑन बॉटम सरफेस इज इक्वल टू प्रेशर ऑन अप्पर सरफेस प्लस H रो G. आणि जेव्हा मी H रो G म्हणतोय तेव्हा तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे H रो G काय असतं? H रो G इज द प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. असं हे नंतर सांगणार आहे मी. मग मला सांगा, एक क्लिअर कट समजलं का सगळ्यांना? परत सांगायचं का? चला पटकीने परत रिवाइज करू एका मिनिटामध्ये. तो पण लिहून घ्या. ज्यांना समजलं ते लिहून घेतील, ज्यांना समजलं ते लक्ष देतील माझ्याकडे. मग काय असतं बघा, इथं हा एक वेसल आहे, त्या वेसलमध्ये फ्लुइड घेतलेलं आहे. आता मला ऍब्सोल्यूट प्रेशर आणि गॉस प्रेशर हे स्पेसिफिक अभ्यासायचं आहे, म्हणजे मला त्याच्यामध्ये ॲटमॉस्फिअरिक प्रेशर ऍड करावं लागेल. चला मग काय करूया, एक व्हर्टिकल लिक्विड कॉलम घेतला इमॅजिनरी, तो मी बाहेर घेतला तात्पुरता. अप्पर सरफेस आहे, त्याच्यावरचं प्रेशर P1 आहे. बॉटम सरफेस आहे, त्याच्यावरचं किंवा टॉप सरफेस आणि बॉटम सरफेस म्हणा. टॉप सरफेसवरचं प्रेशर P1, बॉटम सरफेसवरचं प्रेशर P2. F1 इज द फोर्स ऍक्ट्स ऑन टॉप सरफेस ड्यू टू अप्पर लिक्विड. ह्याच्यावरच्या वरच्या फ्लुइडनं ऍक्ट झालेले फोर्स F1 आहे. त्यानंतर F2 काय? F2 इज द फोर्स ऍक्ट्स ऑन बॉटम सरफेस ड्यू टू लोअर फ्लुइड. F1 आणि F2 मिळाला. त्यानंतर mg इज द वेट ऑफ द लिक्विड विच इज डायरेक्टेड टुवर्ड्स द डाउनवर्ड डायरेक्शन. बरोबर. h इज इक्वल टू x1 मायनस x2 घेतले मी. माझ्या कन्सिडरेशन मध्ये घेतलेलं नाही, विनाकारण गोंधळ वाढतोय आपला, म्हणून h फक्त म्हणा x1 मायनस x2 घ्या. तर नंतर आता हे जे दोन फोर्स आहेत त्या दोघांची डायरेक्शन एक आहे, म्हणजे F1 प्लस mg, आणि ह्याची डायरेक्शन अपोजिट आहे, इज इक्वल टू F2 म्हणून. बरोबर. हे अरेंज केलं तर F2 इज इक्वल टू F1 प्लस mg म्हणून. बरोबर. मग आता प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. देअरफॉर फोर्स इज इक्वल टू प्रेशर इनटू एरिया. तिरकस गुणक केल्यानंतर F2 किती मिळतं? F2 इज इक्वल टू P2A. 2 म्हणल्यानंतर प्रेशर 2 म्हणा, A2 म्हणू नका, कारण की एरिया काय? एरिया सारखा आहे. मग F1 इज इक्वल टू P1A. F1 इज इक्वल टू P1A. मग हे जे दोन इक्वेशन F1 आणि F2 चे इक्वेशन 1 मध्ये पुटअप करा, इक्वेशन 2 मला मिळेल. सोपं आहे. मग रो म्हणजे काय असतं? मास अपॉन व्हॉल्यूम. मास म्हणजे काय? रो इंटू व्हॉल्यूम. बरोबर. व्हॉल्यूम म्हणजे काय असतं? h इंटू ए, हाईट इंटू एरिया. इक्वेशन m मला मिळालं, इक्वेशन 3 मला मिळालं. इक्वेशन 3 इक्वेशन 2 मध्ये ठेवा. इक्वेशन हे मिळतं, रिअरेंज केलं तर ए निघून जाईल. काय मिळणार? P2 इज इक्वल टू P1 प्लस H रो G. इक्वेशन नंबर 4 मला इथं मिळून. आला सगळ्यांच्या? समजते काय झाले ते? ठीक आहे. हे अजून डबल मानाने घेतले आपण. आता आपण युनिक केस मध्ये जाऊया. लिहून झाला असेल, व्हिडिओ पॉज करा वाटलेस तर, आणि पुढे कंटिन्यू करूया. ठीक आहे. इक्वेशन 4 मला मिळालं. ते इक्वेशन 4 मी इथं पहिल्यांदा लिहून काढतो. सोपा आहे, खूप अतिशय सोपा आहे, इंटरेस्टिंग आहे. फिजिक्स हा इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. अवघड म्हणत गेला तर काय सगळंच अवघड आहे, मग काय सोपं नाही. मग जगात अवघड असं काही नाही. मानसिकता तर तयार झाली पाहिजे, सोपं तरी म्हणा, आणि त्या पद्धतीनं प्रयत्न करा. बरोबर का? त्या पद्धतीने प्रयत्न करा. तर अशा पद्धतीनं मला आतापर्यंत P2 इज इक्वल टू P1 प्लस H रो G असं मला हे मिळालं. बरोबर. आता मी केस मध्ये जातो. केस 1 म्हणतो. केस 1 केस 2 असं काही टेक्स्ट बुक मध्ये म्हणलेलं नाही. टेक्स्ट बुक मध्ये काय म्हणलेलं नाही. पण आता आपण अभ्यासाला सोपंच जावं म्हणून आपण केस 1 केस 2 म्हणूया. मग काय आलं? प्रेशर असं म्हणून. प्रेशर at depth due to lower fluid. किंवा असं म्हणू आपण त्याला, वास्तविक प्रॉपर भाषेमध्ये काय म्हणलं पाहिजे? बिलो द म्हणू आपण त्याला. प्रेशर केस 1 केस 2 काय म्हणलेलं नाही टेक्स्ट बुक मध्ये, पण आपण तयार केलंय ते. प्रेशर ॲट डेप्थ H बिलो द फ्लुइड सरफेस. म्हणजे
जो फ्लुइड घेतलाय आपण किंवा जे लिक्विड घेतलंय, लिक्विड म्हणून वाटलंच तर, कारण फ्लुइड म्हणलं तुम्ही काय म्हणला गॅसेस पण त्याच्यामध्ये ऍड करा. प्रेशर ऍट डेप्थ एच बिलो द लिक्विड सरफेस, ही पहिली केस आपण कव्हर करू. पण त्याचा डायग्राम काढूया. डायग्राम काय ऍज युजल तिची डायग्राम. फक्त इथं काय करा, इथं जो लिक्विड कॉलम घेणार आहे आपण तो असा वरती आला पाहिजे, किंवा ह्या लिक्विडच्या सरफेसच्या खालचं मला प्रेशर काढायचं आहे म्हणून हा कॉलम वर आला थोडासा, आणि अशा पद्धतीनं हे कन्सिडरेशन आपण केलं. बरोबर. मग आता इथं हा जो लिक्विड कॉलम आहे, तुम्हाला काय म्हणले, प्रेशर ऍट डेप्थ एच म्हणले बिलो द लिक्विड सरफेस. ह्या लिक्विड सरफेसच्या खालचं प्रेशर मला फाइंड आउट करायचं, संपला विषय. मग इथं काय सांगा, इथं पी जे आहे P1 म्हणले आपण, इथं P1 किती आला, P0 आला, कारण वर कोण आहे, ऍटमॉस्फिअर आहे. म्हणून तर मी जाणून बुजून मग असा फ्लुइड शब्द काढला होता ना. मग हा जो P1 घेतला तो सरफेस एरिया जो आहे, तो सरफेस आहे तो बरोबर लिक्विडच्या सरफेस वरतीच आहे, म्हणजे इथं वर असणार आहे ऍटमॉस्फेरिक प्रेशर. बरोबर. आणि इथं P2 जे आहे ते P2 फक्त P म्हणू आपण त्याला, कारण तो काय आता P1 P0 म्हणला, P2 P म्हणला. P इज द प्रेशर ऑफ फ्लुइड, P इज द प्रेशर ऑफ फ्लुइड. आला सगळ्यांच्या. मग आता हे इक्वेशन किंवा हे जे टर्म आहे ते इक्वेशन 4 मध्ये पुटअप करा. मग मला सांगा P2 म्हणजे काय आहे मित्रांनो, P2 म्हणजे P आहे. बरोबर. P1 काय आहे, P0 आहे प्लस H रो G. अशा पद्धतीने मला इक्वेशन ते मिळालं. बरोबर. P इज इक्वल टू P0 प्लस H रो G असं इक्वेशन मला मिळालं, की जेव्हा मी तो जो सरफेस हा त्या लिक्विड सरफेस वरती पुटअप करतो, वरून ऍटमॉस्फेरिक प्रेशर ऍड झालं त्याच्यावरती, मग प्रेशर ऍट डेप्थ एच बिलो द लिक्विड सरफेस किती मिळालं, P इज इक्वल टू P0 H रो G. P1 किती आहे P0, P2 किती आहे P, म्हणून P2 च्या ऐवजी P म्हणा, P1 च्या ऐवजी P0 म्हणा. बरोबर का. म्हणजे इथं आपण असं म्हणूया, प्रेशर ऍट डेप्थ D इज, प्रेशर ऍट डेप्थ D किंवा डेप्थ H म्हणूया आपण त्याला, डेप्थ H इज किती आहे रे प्रेशर, तर ती दोघांची ऍडिशन आहे. कोणाची ऍडिशन, ऍटमॉस्फेरिक प्रेशर, ऍटमॉस्फेरिक प्रेशर, आणि दुसरं म्हणजे कोणाची ऍडिशन आहे ते H रो G. आणि H रो G लाच काय म्हणलं आपण, H रो G लाच म्हणलं आपण प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. मगाशी आपण पहिला आर्टिकल तेच घेतले, ड्यू टू लिक्विड कॉलम. बरोबर का. म्हणजे डेप्थला तुम्ही जसं वरून खाली जाल, जसं डेप्थ वाढत जाईल, डेप्थ वाढत गेल्यानंतर हे जे काही प्रेशर आहे ते किती असतं, प्रेशर हे ऍट, म्हणजे तुम्ही जसं लिक्विड सरफेस पासून जसं खाली जाल, खाली जातानाचं प्रेशर किती असतं, इट इज द ऍडिशन ऑफ ऍटमॉस्फेरिक प्रेशर अँड प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. म्हणजे हे प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम आणि हे काय ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आला सगळ्यांच्या. सो दिस इज द इक्वेशन ऑफ केस 1, प्रेशर ऍट डेप्थ एच बिलो द लिक्विड सरफेस. अशा पद्धतीनं हे इक्वेशन, ह्याला आपण इक्वेशन 5 म्हणू. समजते का. बघा अतिशय चांगल्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय, सोप्याला सोपं सांगतोय, मराठीत सांगतोय, एक एक टर्म सांगतोय, समजून घ्या काय झालं ते. प्रेशर ऍट डेप्थ एच बिलो द लिक्विड सरफेस. समजते काय झालं ते. ठीक आहे. मग हे जे प्रेशर असतं P, हे जे काही प्रेशर P आहे त्या प्रेशर P लाच म्हणायचं ऍब्सोल्यूट प्रेशर, की जे आपल्या आर्टिकलचं नाव आहे ऍब्सोल्यूट प्रेशर. ऍब्सोल्यूट प्रेशर इज द ऍडिशन ऑफ ऍटमॉस्फेरिक प्रेशर अँड प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम, किंवा ऍब्सोल्यूट प्रेशर इज द टोटल प्रेशर, त्याला आपण टोटल प्रेशर असंही म्हणूया. टोटल प्रेशर ड्यू टू लिक्विड, त्या ज्या लिक्विड आपण घेतलेलं आहे त्या लिक्विडनं जे काही संपूर्ण प्रेशर अप्लाय केलं त्या संपूर्ण प्रेशरलाच आपण ऍब्सोल्यूट प्रेशर असं म्हणत असतो. आला सगळ्यांच्या. समजते काय झाले ते. ठीक आहे. लिहून घ्या पटकीने. केस नंबर 1 इथं संपली. ठीक आहे. झाला असेल. आपण पुढे जाऊया. आता केस 2 जाऊया आपण. केस 2 कडे जाऊया. केस 2 काय, केस 2 म्हणजे मगाशी मी सांगितलं होतं हाईट वाढली की ऍटमॉस्फेरिक प्रेशर कसं डिक्रीज होतं. केस 2 म्हणून आपण त्याला. केस नंबर 2, चेंज इन प्रेशर
चेंज इन प्रेशर किंवा ॲटमॉस्फेरिक प्रेशर विथ रिस्पेक्ट टू हाईट. जशी हाईट वाढेल तसं ॲटमॉस्फेरिक प्रेशरचं काय होतं, बरोबर. आणि इथं मी एक सांगायचं विसरलो की ह्या दोघांच्या मध्ये जर P इज इक्वल टू P0 प्लस एच रो जी असतं का, जर मी P0 तिकडे नेलं तर P मायनस P0 मिळेल, एच रो जी इक्वेशन मिळेल. तर प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम और प्रेशर ड्यू टू लिक्विड मायनस ॲटमॉस्फेरिक प्रेशर ह्या टर्मलाच गॉज प्रेशर असं म्हणायचं. काय म्हणायचं, गॉज प्रेशर. गॉज प्रेशर म्हणजे काय असतं, P मायनस P0, बरोबर का. आणि ॲब्सोल्यूट प्रेशर काय असतं मित्रांनो, ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणजे काय असतं, टोटल प्रेशर. म्हणजे P इज इक्वल टू P0 प्लस एच रो जी, हे इक्वेशन असतं. ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणजे संपूर्ण प्रेशर आणि गॉज प्रेशर म्हणजे काय असतं, इट इज द सबस्ट्रॅक्शन ऑफ प्रेशर मायनस ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आलं लक्षात, ठीक. अशा पद्धतीनं गॉज प्रेशर आणि ॲब्सोल्यूट प्रेशरची डेफिनेशन आहे. चला पुढे जाऊया. तर चेंज इन ॲटमॉस्फेरिक प्रेशर विथ रिस्पेक्ट टू हाईट. जशी हाईट वाढेल तसं त्या प्रेशरचं काय होतंय हे आपण चर्चा करू. आता हा कंटेनर फिलअप विथ फ्लूइड, हा सरफेस, आणि आता तो जो कॉलम घेतला होता तो फक्त असा वर घ्या, कारण आपण काय निघालोय, सरफेस पासून वर निघालो, सरफेस पासून वर निघालो, बरोबर. हा कुठला असतो, बॉटमचा P2 इज इक्वल टू P0 म्हणून, मग असे आपण P0 म्हणले. आणि हा काय म्हणे, P1 इज इक्वल टू P, बरोबर. आणि हे काय आहे, हे आहे हाईट D म्हणून, त्याला हाईट D, बरोबर का, हाईट D म्हणून. आलं लक्षात. किंवा हाईट म्हणण्यापेक्षा विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स म्हणा, विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स D. मग तुम्ही ह्या सरफेस पासून वर जाल तसं प्रेशरवरती काय इफेक्ट होतो तो होणारा इफेक्ट मला अभ्यासायचा, बरोबर. मग चला मित्रांनो, P2 म्हणजे काय, P2 म्हणजे काय, P0, बरोबर. P1 म्हणजे काय, P प्लस एच, च्या ऐवजी काय घ्या, D घ्या, कारण डिस्टन्स D पकडलं ना आपण, D. रो आणि G, थोडा गॅप ठेवलाय. का गॅप ठेवलाय, आता कुठे आहे तुम्ही पूर्णपणे एअर मध्ये आहात, तुम्ही पूर्णपणे एअर मध्ये आहात. मग रो कोणाची घेतली पाहिजे, रो घेतली पाहिजे एअरची घेतली पाहिजे, समजतंय. लक्षात. फॉर्म्युला काय मगाचा आपला, P2 इज इक्वल टू P1 प्लस एच रो जी. लक्षात ठेवण्याची ट्रिक काय, लक्षात ठेवण्याची ट्रिक, P2 कुठलं घ्यायचं, बॉटमचं प्रेशर इज इक्वल टू अप्पर प्रेशर प्लस एच रो जी, संपला विषय. बॉटमचं प्रेशर कुठलं आहे, P0, बरोबर. अप्परचं प्रेशर कुठलं आहे, P घेतलंय फॉर एक्झाम्पल, P. मग P0 इज इक्वल टू P प्लस एच रो जी किंवा D रो जी. म्हणजे काय लिहायचं, देअरफॉर P किती मिळालाय, P इज इक्वल टू P0 मायनस D रो एअर जी मला मिळाला. बघा किती गमतीशीर आहे. मगाशी काय मिळतं, P इज इक्वल टू P0 प्लस होतं, पण जसं मी केस बदलली तसं कन्सिडरेशन बदललं, फॉर्म्युला बदलला आणि प्लसच्या ऐवजी मायनस आला, बरोबर. मग आता हे इक्वेशन आहे, इक्वेशन नंबर 6 म्हणूया आपण, मगाशी 5 घेतलंय, इक्वेशन नंबर 6. आणि इक्वेशन 6 काय, चेंज इन ॲटमॉस्फेरिक प्रेशर विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स, विथ रिस्पेक्ट टू हाईट किंवा विथ रिस्पेक्ट टू अल्टिट्यूड. सॉरी, अचानक फोन वाजला, एक्स्ट्रीमली सॉरी. तर पुढे जायचं आपण, हे जे प्रेशर घेतले, प्रेशर P इज इक्वल टू P0 मायनस D रो एअर जी. D रो जी, मी चालू फोनवरती शूटिंग करतोय आणि चुकून फ्लाईट मोड ऑन करायचं राहिलं, त्याच्यावरतीच फोन आला, एक्स्ट्रीमली सॉरी, डिस्टर्ब झाल्याबद्दल क्षमस्व. P इज इक्वल टू P0 मायनस D रो एअर जी, अशा पद्धतीने मला एक गोष्ट ते मिळालेलं आहे. मगाच्या इक्वेशन मध्ये प्लस होतं, आता मायनस आलं. मग आता मी तुम्हाला सांगितलं होतं की हाईट वाढली की प्रेशर कसं कमी होतंय बघा. हो का, हे किती आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती आहे, 1.01 इंटू 10⁵ पास्कल, बरोबर. मग हे ह्याच्यामध्ये ठेवा, P इज इक्वल टू, P इज द प्रेशर, चेंज इन प्रेशर ड्यू टू हाईट, 1.01 इंटू 10⁵ मायनस D रो एअर जी. अशा पद्धतीने हे क्वेश्चन मिळालं, बरोबर. आता ही व्हॅल्यू फिक्स आहे,
तुम्ही जर डिस्टन्स वाढवत जाणार तस तसं ते वाढलेलं डिस्टन्स ह्याच्यामधून तुम्ही काय करताय, ह्याच्यामधून तुम्ही वजा करताय, मायनस करताय, बरोबर का. म्हणजे तुम्ही समजा 1 किलोमीटर वरती होता, किलोमीटरचं मीटर करा 1000 मल्टिप्लाय बाय रो जी 1 ह्याच्यातनं वजा करा. म्हणजे 1 किलोमीटर वरती किंवा असं म्हणू 1 किलोमीटर म्हणण्यापेक्षा 500 मीटर वरती जेवढं प्रेशर आहे P1, जर तुम्ही 1000 मीटर वरती घेता P2 ची व्हॅल्यू काय होईल रे, P2 ची व्हॅल्यू लेस दॅन P1 होईल. कारण तुम्ही प्रत्येक वेळेला 1.01 × 10⁵ मधनं वजा करताय व्हॅल्यू. म्हणजे जर डिस्टन्स वाढत जाईल तस तसं हा पीचा जो काय सबस्ट्रॅक्शन आहे ते कमी कमी होत जाईल. विच मीन्स दॅट ॲट हाईट इन्क्रीजेस ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीजेस. आलं सगळ्यांच्या समजते मी काय म्हणतो ते. सो दिस इज द कन्सिडरेशन ऑफ व्हाय प्रेशर डिक्रीजेस ॲज वी गो फ्रॉम बॉटम टू हाईट. आलं सगळ्यांच्या, ठीक आहे. होप तुम्हाला समजलं असेल. एन्जॉय करा लेक्चर्स. समजत नसेल तर मला अवश्य ते सांगायचं. चला आपण थांबूया आजचा दिवस इथं. पुढच्या लेक्चरला आपण नवीन पॉईंट कव्हर करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, धन्यवाद.